जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीनं बारामती तालुक्यात आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीनं पुरंदर मधल्या वाल्हे नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अभंग टाळ मृदुंगाच्या निनादात वाल्हे नगरी भक्तिरंगात न्हाऊन निघालीये. तर तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं मंगळवारी सायंकाळी 6:45 वाजताच्या दरम्यान बारामती तालुक्यामध्ये प्रवेश केलाय. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. पालखी सोहळ्याचं खराडेवाडी हद्दीत पंचक्रोशीतल्या भाविक भक्त आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत केलं. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे सध्याचे अपडेट आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. वारी आणि पालखीशी संबंधित या पुढच्या सुद्धा अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही दररोज घेऊन येत राहू. त्यासाठी नवराष्ट्रच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजच्या दिवसातली पहिली अपडेट आहे की वारी निमित्त बारामती शहरात उभारलेल्या एका फ्लेक्सची सध्या जोरदार चर्चा आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन बारामतीत झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी वारकऱ्यांचं स्वागत करणारे फ्लेक्स उभारण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रत्येक फ्लेक्सवर अजितदादांचं छायाचित्र आहे. यावर निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठव माझ्या विठ्ठलाला या हृदयस्पर्शी ओळी वाचताना अजितदादांच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या केलेल्या आहेत. सातारा वेल्हे इथल्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. नीरा नदीत माऊलीच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे मालक आणि विश्वस्त यांच्या वतीनं हे स्नान करण्यात आलं. या पालखी सोहळ्यामध्ये माऊलीच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात आणि नीरा नदीच्या दत्त घाटावर या माऊलीच्या पादुकांना स्नान घालण्यात येतं. हा सोहळा खरंच डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासारखा असतो. माऊलीच्या गजरात नीरा नदीच्या तीरावर पादुकांना स्नान घालतानाचा नयनरम्य असा सोहळा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आणि नीरा नदीच्या तीरावर सुद्धा ही गर्दी बघायला मिळाली. वीर धरणातून पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना अंघोळ करता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सातारा जिल्ह्यातल्या पडेगाव इथं दाखल झालेली असून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माऊलींच्या पालखीचं मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलेलं आहे. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि प्रशासनातले काही प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालखी लोणंद इथं 1 दिवस विसावणार आहे. पादुकांचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये झालंय. नीरा नदीमध्ये स्नान करून पादुका आता माऊलींच्या साताऱ्यात प्रवेश करून त्याचा आता पुढचा जो विसाव्याचा कार्यक्रम असेल तो करून पुढे जाणार आहेत. आज अतिशय आपण बघतोय की दरवर्षी म्हणजे पंढरपुराला दर्शनाला महाराष्ट्रातील आणि आसपासच्या राज्यातील सुद्धा कर्नाटक असेल, आंध्र असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यातनं सुद्धा लाखो भाविक हे या वारीच्या याच्यामध्ये येतात, सहभागी होतात आणि एक अतिशय भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं असतं. यावेळेला पण तशीच परिस्थिती आहे. प्रशासनानं पण चोख सगळी जी काय लागणारी मदत आहे, बंदोबस्त आहे आणि आरोग्याची सेवा असेल, बाकीच्या सेवा असतील, ह्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी या सगळ्यांनी आणि जिल्ह्यातील पण आम्ही सर्व, मी असीन, जयकुमार गोरेभाऊ असतील, जे पालकमंत्री शंभूराजे आहेत, मकरंदाबा आहेत, जिल्हा परिषद आहे आपल्या प्रियाताई असतील, भैया राजू भैया, सगळ्यांनी हे हा सगळा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा. जी काही मदत आपल्याला प्रशासनाकडनं, जिल्हा परिषदकडनं करता येईल ही सगळी मदत देण्याचं आणि सगळं जे आहे सोयी सुविधा देण्याचं काम हे केलेलं आहे. आणि आताच माऊलींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेण्यात आलं आणि हे सगळ्यांवरच आपल्यावर आशीर्वाद विठ्ठलाचा आहे, तो कायम राहावा. मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं विठ्ठलाला संपूर्ण महाराष्ट्रानं पावसासाठी साकडं घालावं. हे पाऊस हा आपल्याला जो याच्यामध्ये तर विठ्ठलानं आपल्याला पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद द्यावे हीच पंढरपुराच्या विठ्ठलाच्या चरणी माझी प्रार्थना.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या एन्व्हायरमेंटल फोरम या संस्थेकडून वारकऱ्यांची सेवा घडत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सध्या बारामतीत विश्राम घेतीये. या संस्थेकडून वारकऱ्यांना कापडी पिशवीमध्ये दैनंदिन गरजांच्या वस्तूंचं वाटप सुद्धा करण्यात येते. नमस्कार. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी सुरू केलेली एक NGO आहे आणि यामध्ये आदरणीय वहिनींच्या माध्यमातून गेली 15 वर्ष आम्ही अनेक उपक्रम राबवतो. त्यातलाच हा एक उपक्रम आहे. तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेला बारामतीमध्ये पाटस रोडच्या बाजूने येते त्यावेळेला ती पालखी येताना त्या पालखीतल्या वारकऱ्यांना प्लास्टिकचा वापर करू नये आणि त्यांनी प्लास्टिक टाळावं हा एक उद्देश या पर्यावरणाच्या ऱ्हासातला सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे. प्लास्टिकचं न होणारं विघटन. त्यामुळे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वारकऱ्यांना एक शबनम बॅग कापडी की जी बॅग अनेक वारकरी गेले 5-5, 6-6, 10-10 वर्ष त्यांच्या वारीमध्ये स्वतःबरोबर कॅरी करतात, ज्याच्यामध्ये त्यांच्या चालताना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू सांभाळून घेतात. आणि त्याचबरोबर त्या शबनम बॅगमध्ये आम्ही वारकऱ्यांना चालून दमल्याच्या नंतर पाय दुखतात, डोकं दुखतं, यासाठी काही झेंडूबाम असेल, रोज लागणारा ब्रश असेल, त्याच्यासाठी लागणारी टूथपेस्ट असेल, त्याचबरोबर वारकऱ्यांना लागणारा कपड्याचा साबण असेल, अंगाचा साबण असेल, कंगवा असेल, तेल असेल, अशा अनेक दैनंदिन लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या या सगळ्या वारकऱ्यांना देऊन त्यांची एक सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही गेली 10 वर्षांपासून करतो आहोत. वारकऱ्यांसाठी बारामतीमध्ये नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून काही सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वारकरी बारामतीमध्ये 2 दिवस मुक्कामी असणार आहेत. नगराध्यक्ष सचिन सातव आणि पोलीस निरीक्षक चिवड शेट्टी यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमोल तोरणे यांनी खास बातचीत केली. ऐकूयात. या ठिकाणी आमचे पोलीस अधीक्षक साहेबांच्या आणि ॲडिशनल CP यांच्या ॲडिशनल SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोकांचा जनसमुदाय आहे वारकऱ्यांचा. आणि याच्यासाठी सुरक्षितता ही पोलिसांचं एक मोठं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असतं. आणि या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी रोडला सर्व ठिकाणी CCTV फुटेज, नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि नगरपरिषद CO यांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी शारदा प्रांगण या ठिकाणी पालखीचं जिथं मुक्कामासाठी पालखी तिथं असणार आहे त्या ठिकाणी CCTV फुटेज, त्या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठीची वेगळी लाईन अशी बसवली आहे. त्या ठिकाणी परत बॅरिगेटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजूबाजूच्या सर्व ठिकाणी जे वाहतूक जी आहे, वाहतूक ही शहरामध्ये आतमध्ये येणार नाही, कुठलाही अपघात घडणार नाही या दृष्टिकोनातून वाहतुकीचं सुद्धा आम्ही डायव्हर्शन केलेलं आहे. मुख्य चौक जे आहे, जर देशमुख चौक आहे, महात्मा फुले चौक आहे, त्याच्यानंतर सम्यक चौक आहे, या ठिकाणी सगळं बाहेरची जी वाहतूक आहे, जड वाहतूक ही बाहेर सिटीच्या बाहेर जाण्यासाठी त्यांना आपण ऑलरेडी जिल्हा दंडाधिकारी आदेश काढून तसं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आतमध्ये जड वाहतूक कुठली येणार नाही किंवा कुठले कार दुचाकी सुद्धा आतमध्ये येणार नाही यासाठी दक्षता घेण्यात आलेली आहे. सुरक्षितता आपण पूर्णपणे बघतो. नागरिकांना आपल्याला वारकऱ्यांना एवढंच आव्हान राहील, त्यांच्या मौल्यवान वस्तू, त्यांच्या ज्या मोबाईल वगैरे आहे त्यांनी व्यवस्थित त्यांनी जवळ बाळगल्या पाहिजेत. झोपल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी अशा तक्रारी आलेल्या आहेत की झोपल्यानंतर त्यांचे मोबाईल वगैरे काढून घेऊन आलेल्या घोट्या चोऱ्या ज्या होत आहेत त्या रोखण्यासाठी त्यांच्या जे मोबाईलच्या वस्तू त्यांनी स्वतःची निगा त्यांनी स्वतः व्यवस्थित राखली पाहिजे. गळ्यातल्या चेन महिलांसाठी सांगतो की महिलांच्या मंगळसूत्र वगैरे जे आहे ते त्यांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. वर पदर वगैरे घेतला पाहिजे जेणेकरून त्या चोरीला जाणार नाही हे तरी दक्षता घेतली पाहिजे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचं मिरजगाव इथं आगमन झालं. 68 दिंड्यांसह आलेल्या हजारो वारकऱ्यांमुळे संपूर्ण परिसर टाळ मृदुंगाच्या गजर आणि हरिनामाच्या जयघोषानं भक्तिमय झाला होता. या पालखी सोहळ्यासाठी मिरजगाव ग्रामपंचायतीला शासनाकडून 7 ते 8 लाखांचा निधी मिळालेला आहे. त्यातून विद्युत रोषणाई, रस्ते दुरुस्ती, रांगोळी आणि सजावट करण्यात आलेली आहे. वारकऱ्यांच्या निवास, भोजन, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय. तर स्थानिक डॉक्टर असोसिएशन आणि तरुणांनी पाणी, चहा, बिस्किटांचं वाटप केलेलं आहे. ग्रामस्थांनी परिसरातील भाविकांना पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय. निवृत्तीनाथ महाराज यदक्षरमणाख्यम आनंदमजमव्यम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रय. श्रीमन्निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्र्यंबक ते पंढरपूर 26 दिवसाचा पायी प्रवास आहे. या सोहळ्यामध्ये आणि 56 ते 60 दिंड्या त्या सोहळ्यामध्ये उपलब्ध आहेत. जवळजवळ 1,00,000 सव्वा लाख आज सोहळ्यात भाविक आहे.
संस्थान विश्वस्त मंडळ प्रमुख मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, श्री जयंत महाराज गोसावी पुजारी, टावरे महाराज पूजा त्या ठिकाणी मागच्या दांडीचे मानकरी अशी सर्व मंडळी या सोहळ्यामध्ये सेवा देत आहेत. आणि आज नाशिक नगर जिल्ह्यातून आज नगर जिल्ह्यामध्ये मिरज गाव येथे या ठिकाणी आम्हाला विसावलेले आहेत निवृत्तीनाथ. गावकऱ्यांनी भव्य दिव्य असं स्वागत केलं. चांगलं पालखीला तो व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर 1.25 लाख पब्लिक आहे. डॉक्टर, टँकर, शासनाने यावर्षी चांगले टॉयलेटची व्यवस्था दिलेली आहे. 500-600 टॉयलेट आहेत. 60 दिंडी आहेत या सोहळ्यामध्ये. अशा प्रकारे आनंदात हा सोहळा उद्या कर्जतमध्ये विसावणार आहे. पुढे करमाळा मार्गे तो पंढरपूरला जाणार आहे. पालखी, वारी मार्ग आणि वारीचा संपूर्ण प्रवास या संदर्भातली प्रत्येक अपडेट नवराष्ट्राच्या YouTube चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्यापैकी अनेक जण वारी मार्गाच्या मधूनच वारीला जॉईन करत असतील तर आपले अनुभव जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तसंच नवराष्ट्राच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.